आपण चिकन तंदुरी बनवणार आहोत, ते सुद्धा गावी. हे बघा, टोटल 9 किलो चिकन आहे आणि 4 कोंबड्या आहेत, म्हणजे 4 चिकन तंदुरी बनवायच्या. आणि बाहेर पाऊस पडतो आहे, बाहेर अंधेर आहे, गावी आहे, आणि चिकन तंदुरीचा बेत करतो आम्ही. एक नंबर भारी रेसिपी आहे. आम्ही जेव्हा कधी गावी येतो तेव्हा ही रेसिपी करतो. आता जस्ट आपण एक दुसरा ब्लॉग बनवला होता जंगल सॉरीची. सो हे आता तुम्ही बघताय चिकन तंदुरी रेसिपी गावच्या पद्धतीने, एक नंबर. आणि बाहेर पाऊस पडतो आहे, ऑसम बेत झालेला आहे. साफ करून घ्यायचं असं प्रॉपर, आणि साफ करून झाल्यावर तुला मॅग्नेट करायचं. मॅग्नेट करताना दाखवतो. आता तुम्ही बघत आहात, आता दही केले. दहीचे किती बॉक्स आहेत? 2. दहीचे 2 डबे आहेत. आणि हे आपण जे मॅरिनेशनसाठी करतोय, आता हे जे मसाला बनवतोय मॅरिनेशनसाठी चिकन तंदुरीच्या, हे काय आहे? चिकन मसाला ना, एव्हरेज चिकन मसाला टाका. किती पॅकेट आहेत? 4. म्हणजे आपण 9 किलोची चिकन तंदुरी बनवतोय. लाईट गेली आमच्याकडे, लाईट सुद्धा गेले, आणि बाहेर पाऊस पडतोय, आणि त्या पावसाच्या वातावरणामध्ये चिकन तंदुरीचा बेत केला. 2. टोटल 4 पॅकेट आहे ना? 3 पॅकेट आले फक्त टोटल. ठीक आहे. तर इथे आपला अभिषेक कुकिंगसाठी गाईड करतोय. धना पावडर सगळी टाक. धना पावडर आहे, धना पावडर. हे चिकन 65 2 पॅकेट ना? चिकन 65. किती? आता हे आहे अद्रक लसूण, आलं लसूणची पेस्ट बाहेरून आणलेली आहे. ही रेडीमेड आहे. आता इथे आपल्या इथे लाईट जाते, त्याच्यामुळे मिक्सरचा थोडासा प्रॉब्लेम असतो, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट रेडीमेडला घेऊन आलो. आणि बाहेर पाऊस आहे. 3 टाकूया. तिन्ही टाक. लाल मिरची पावडर आता आपण टाकतोय अर्धा पॅकेट. लक्ष्मीचा हे बघा, बघ रे. आता हे मिक्सिंग करून घ्यायचं आहे. तेल टाक जरा, थोडासा ऑइल मिक्स करायचं आहे ग्रेव्हीमध्ये. ही ग्रेव्ही म्हणजे पेस्ट आहे चिकन तंदुरीची आपण बनवलं, आणि त्याचा जो प्रमाण आहे तो प्रॉपर प्रमाण घ्यायचं आहे. पूर्णतः म्हणजे एक जीव झाली पाहिजे. चवीनुसार नमक टाकायचं ह्या पेस्टमध्ये. 65 मसाला ह्याच्यात होता. हां, चवीनुसार नमक टाकायचं, खूप महत्त्वाचं आहे घटक. तंदुरी मसाला नाही भेटला, तंदुरी मसाला मिळाला नव्हता ना आपल्याला, तर आपण चिकन 65 वापरतोय. म्हणजे ऑप्शन आहे तुमच्याकडे, जर तंदुरी मसाला नसेल तर तुम्ही चिकन 65 वापरू शकता. ग्रेडियंट थोडे इकडे इकडे होतात, पण टेस्ट महत्त्वाची. येस. आता आपण लावून घेतोय. आता आपण तंदुरीला म्हणजे चिकन आतून बुतून सगळं प्रॉपर लावायचे, त्याच्यामुळे तंदुरी प्रॉपर होईल. आता ते जेवढे, आणि मॅरिनेशनसाठी आपण त्याला अर्धा तास ठेवणार आहोत. एकदा प्रॉपर लावल्यानंतर जी पेस्ट आहे ना ती प्रॉपर लावली पाहिजे, आणि ती प्रॉपर लावून ती मुरली पाहिजे आतमध्ये. टेस्ट एकजीव झालं पाहिजे. एकजीव झालं तर मग अर्धा तास मॅरिनेशन करून त्यानंतर तिला कोळशावर आपण जाळणार आहोत. प्रॉपर ते लावतोय पेस्ट चिकनला.
हे बघा हे असं मस्त झाला आता एक जीव झाला ते एक नंबर. आणि मंडळी पाऊस बाहेर पडतोय, विजांचा चमचमाट आहे आणि त्याच्यामध्ये आपण बेत शेकवणार करतो. कुठं? आता एक मोठा प्रश्न आहे की आता त्याला निखाऱ्यावर कुठे शेकवणार आहोत म्हणजे भाजणार आहोत, ते खूप महत्त्वाचं आहे. हो हो हो, पाऊस बघा किती जोरदार पाऊस पडतोय बाहेर, मुसळधार पाऊस. आणि त्या मुसळधार पावसात चिकन तंदूरचा बेत. हां हां हां, क्या बात आहे. सो मंडळी, तुम्ही सुद्धा तुमच्या गावी व्हिजिट करत असाल किंवा भेट देत असाल, नक्की असे ट्राय करत राहा रेसिपीज, कारण हा एक खूप आनंदाचे क्षण असतात, हे पुन्हा पुन्हा येत नसतात. आम्ही सुद्धा खूप कमी दिवस गावी येतो. आता माझ्या मामाच्या मुलाच्या मुलीचं लग्न होतं, त्यासाठी आम्ही आलो. आता पूर्णतः आम्ही लावून घेतो आणि दाखवतो पुढे प्रोसेस. सो मंडळी हे बघा, आता आपण मॅरिनेशन केलं आहे. मॅरिनेशन झाल्यानंतर आपण अर्धा तास ठेवणार आहोत एक जीव होण्यासाठी. म्हणून कळशी उचल जरा हे हात बघताय, बंद. पूर्णतः मॅरिनेशन केलं आहे आपण, एक नंबर. हे बघा, एक नंबर आहे. हे बघा, पूर्णतः मॅरिनेशन झालं आहे, म्हणजे एकजीव झाला आहे. आता त्याला अर्धा तास ठेवूया, मग व्हिडिओला कंटिन्यू करू पुन्हा. मंडळी हे बघा, झोल आपण केला आहे तंदुरीसाठी. आता हे निखारे पडतील, निखाऱ्यासाठी हे झोल केला आपण. हे बघा, हे बघा, हे निखारे पडले की आपण त्याच्यावर तंदूर करणार आहोत, म्हणजे चिकनचा तंदूर बनवणार आहोत. सो पहिला आता याच्यावर निखारे पडली पाहिजे. जेवढी निखारे पडतील ना तशी तंदुरी फास्ट होईल. सो आपण असा झोल केला आहे कारण पाऊस पडतोय बाहेर आणि या पावसात आपण त्याच्यामुळे बाहेर आपण करू शकत नाही. अचानक पाऊस आला आणि हे बघा, पाऊस पण पडतोय, अंधार आहे. हे बघा, आवाज येतोय का तुम्हाला माहिती नाही. बघा, पाऊस पडतोय थोडं, अंधारातून तुम्हाला दिसतोय की नाही माहिती नाही. बघा, आणि या पावसातून बेत केला आपण तंदुरीचा. सो त्यासाठी आपण असा झोल केला. पहिले निखारे पाडून घेतोय. निखारे पाडले का मग तुम्हाला दाखवतो तंदूर कशी. कारण मंडळी फिलिंग खूप ऑसम आहे आणि मजा येते, खासकर मजा खूप येते. आणि ती मजा घेणं एक क्षणाची आपल्या सगळ्यांना आवडता क्षण असतात हे सगळं, आणि ते आपण जपून ठेवलं पाहिजे. सो त्यासाठी आपली ही खूप मजा करायची. 2 दिवस आपण गावी येतो आणि अशी मजा नाही केली तर काय केलं काय. सो फक्त ट्रॅव्हल करून येणं आणि घरी झोपणं हे खूप महत्त्वाचं नसतं. सो ह्या अशा गोष्टींचा आनंद घेणं खूप त्याच्यात मजा असते. सो नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करा. आणि तुम्ही जर करत असाल अशा छोट्या छोट्या पार्टीज तर नक्की कमेंट करून सांगा. तुमचेसुद्धा आनंद तुम्ही शेअर करू शकता. जसं मी आमचे आनंद शेअर करतो तुमच्याबरोबर, तसं तुम्हीसुद्धा करू शकता. हे बघा, आता आग जोराची लागले आणि थोडे निखारे पडू दे. निखारे पडल्यावर तुम्हाला दाखवतो. मंडळी, आवाज बघा गडगडताना. विजांचा चमचमाट बघताय तुम्ही. आणि विजांच्या चमचमत करतायत. पाऊस खूप आहे आणि त्याच्यामध्ये आपण मजा करतोय. चिकन तंदूरची पार्टी. हे बघा मंडळी, आता आपण 3 तंदूर लावले. हे बघा, एक नंबर आहे. आता 3 तंदूर आता ठेवलेत, ते तुम्ही बघताय. शेकणार जास्त पण खाली ठेवून भाजी. हे बघा, पाणी दे. थोडंसं मस्त शिजतात ते. हे बघा मंडळी, खूप सारे निखारे पडलेत. आता असे निखारे पडले पाहिजेत आणि त्याच्यात वाफेने तंदुरी शिजली पाहिजे, तर टेस्ट खूप भन्नाट असेल त्याची. हे बघा, निखारे बघा किती पडलेत. हे बघा, हे बघा, थोडे लाकडं आपण टाकूयात थोडे अजून. सो मंडळी हे बघा,
आता भाजत आल्यात, भाजतात म्हणजे शेकतायत त्या ॲक्च्युली निखाऱ्यावर. हे खाली निखारे बघताय तुम्ही किती आहेत, खूप सारे निखारे झाले. आणि घाई करायची नाही तंदुरीला, आरामात होऊन द्यायचं आहे. प्रॉपर ते शिजलं पाहिजे म्हणजे भाजलं पाहिजे तरच त्याची टेस्ट असणार आहे. बघा एक नंबर भाजतात, एक नंबर ऑसम आहे. बाहेर पाऊस आहे आणि आम्ही इथे मजा करतो आहे तुम्हाला म्हटल्याप्रमाणे. चला आता मी थोडे तुम्हाला दाखवतो, थोडे जेव्हा प्रॉपर तंदुरी होईल तेव्हा तुम्हाला दाखवतो. एक नंबर भन्नाट आहे. तुम्ही गावी या, असे बेत करत राहा, मजा येईल तुम्हाला सुद्धा. चला झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो पूर्णतः. हे बघा निखारे बघताय तुम्ही, हे बघा, हे बघा. हे बघा मंडळी, थोडंसं आपल्याला ऑइल सोडायचं आहे किंवा तूप सोडायचं आहे. छोटी आहे. अरे पाऊस पडतो इथे, आम्हा पट्टीवर. एक नंबर आहे मंडळी, तंदूरी एक नंबर झालाय. हे बघा फुल एकदम रेडी झाले तंदूर मंडळी. हे बघताय तुम्ही, पूर्णतः भाजलेले. झूम करून दाखवतोय बघा, एक नंबर तंदूरी शिजले. आता घरी घेऊन दाखवतो तुम्हाला कसे. चला एक नंबर तंदूर झाले बघा, एक नंबर मंडळी. हे बघा तंदूर शिजले प्रॉपर, एक नंबर शिजले बघा. हा हा लुसलुसीत झालं एकदम, फुल लुसलुसीत झालं. हा 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 एक नंबर प्रॉपर शिजलंय, एक नंबर. हा 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 लुसलुसीत नाही एकदम. सो मंडळी बघा, ताई थोडंसं टेस्ट करून बघते आणि लुसलुसीत शिजले. हे बघा एक नंबर. हो 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 एक नंबर लुसलुसीत शिजले. ठीक, खाऊया आता. ह्याच्यावर वसपा काढूया आणि संपूया. सो मंडळी नक्की कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा तुम्हाला वाटला. आणि तुम्ही जर गावाला व्हिजिट करत असाल पावसाळ्यात तर नक्की तंदुरीचा बेत करा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.